कधी विचार केलाय की मनात आलेली एखादी कल्पना, एखादी वस्तू जर प्रत्यक्षात हातात घेता आली तर? ऐकायला तर हे एखाद्या जादूच्या गोष्टीसारखं वाटतं नाही का? पण 3D प्रिंटिंग नावाचं एक तंत्रज्ञान आहे जे बरोबर हेच करतंय. ते डिजिटल जगातल्या डिझाईनला थेट आपल्या भौतिक जगात आणतं. चला तर मग या अविश्वसनीय तंत्रज्ञानाचा पडदा उघडूया आणि पाहूया की हे सगळं नक्की घडतं कसं. आणि बघा, जेरेड ओवेन यांनी अगदी बरोबर म्हटलंय. सायन्स फिक्शन सिनेमामध्ये आपण पाहतो ना, एक रेप्लिकेटर नावाचं उपकरण असतं जे काहीही बनवतं. खरं तर 3D प्रिंटर आता त्याच प्रकारची कामं करू लागलंय. सिनेमात एका बटनावर वस्तू तयार होतात आणि 3D प्रिंटिंग त्याच कल्पनेच्या खूप जवळ पोचलंय. म्हणजे जी गोष्ट कालपर्यंत फक्त विज्ञान कथा वाटत होती ती आज आपल्या डोळ्यांसमोर घडतीये. ओके, तर मग ही जादू प्रत्यक्षात काम कशी करते? म्हणजे कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसणारी एखादी गोष्ट आपल्या हातात येण्यापर्यंतचा प्रवास नेमका कसा असतो? चला, ह्या पहिल्या भागात आपण बरोबर हेच समजून घेऊया. तर बघा, या तंत्रज्ञानाचं सगळं रहस्य ना त्याच्या एका नावात दडलंय: ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. आता याचा सोपा अर्थ काय? जोडून तयार करणे. म्हणजे विचार करा, एखादी वस्तू कोरून किंवा कापून बनवण्याऐवजी तिला अक्षरशः शून्यातून एकावर एक थर रचून लेयर बाय लेयर आकार दिला जातो. हीच याची मूळ संकल्पना आहे. आणि हाच जो फरक आहे ना, कोरण्याऐवजी रचण्याचा, नेमका हाच विचार 3D प्रिंटिंगला पारंपरिक पद्धतींपेक्षा पूर्णपणे वेगळं आणि खरं सांगायचं तर क्रांतिकारक बनवतो. कसा? चला पाहूया. इथे फरक अगदी स्पष्ट दिसतोय. बघा, पारंपरिक पद्धत म्हणजे काय? आपण लाकडाचा किंवा धातूचा एक मोठा ठोकळा घेतो आणि आपल्याला नको असलेला भाग कोरून किंवा कापून टाकतो. यात होतं काय की खूप कचरा निर्माण होतो. पण 3D प्रिंटिंगमध्ये उलटं आहे. इथे सुरुवातच शून्यापासून होते. जेवढं मटेरियल हवंय फक्त तेवढंच वापरलं जातं, थरावर थर रचून. यामुळे काय होतं? कचरा जवळजवळ शून्य. आणि म्हणूनच ही पद्धत जास्त कार्यक्षम, किफायतशीर आणि पर्यावरणपूरक सुद्धा ठरते. ठीक आहे, तर हे काय आहे आणि का महत्वाचं आहे हे आपल्या लक्षात आलंय. आता सगळ्यात इंटरेस्टिंग भाग, हे कसं होतं? चला, एका डिजिटल डिझाईनचा कॉम्प्युटरपासून ते प्रत्यक्ष वस्तू बनण्यापर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण पाहूया. हे सगळं ना खरं तर 4 सोप्या पायऱ्यांमध्ये घडतं. सगळ्यात आधी कॉम्प्युटरवर एक 3D डिझाईन तयार केलं जातं. मग ही फाईल एका खास सॉफ्टवेअरला दिली जाते ज्याचं नाव आहे स्लायसर. हे सॉफ्टवेअर काय करतं तर त्या डिझाईनचे अक्षरशः हजारो पातळ तुकडे म्हणजे स्लाइस करतं आणि प्रिंटरसाठी सूचना तयार करतं. आणि मग प्रिंटरचं काम सुरू होतं. तो त्या प्रत्येक सूचनेनुसार वितळलेल्या मटेरियलचा एक एक थर रचत जातो आणि बघता बघता एक डिजिटल कल्पना आपल्या डोळ्यांसमोर प्रत्यक्ष आकार घेते. कमाल आहे ना? पण एक मिनिट, हा प्रिंटर वापरतो तरी काय? म्हणजे याची शाई काय असते? फक्त प्लास्टिक? तर उत्तर आहे अजिबात नाही. 3D प्रिंटिंगमध्ये वापरल्या जाणाऱ्या मटेरियलची व्हरायटी पाहिली ना तर खरंच आश्चर्य वाटतं. तर बघा, मुद्दा अगदी सोपा आहे. कोणतं मटेरियल वापरायचं हे पूर्णपणे त्या वस्तूच्या उपयोगावर अवलंबून असतं. समजा एखादं साधं खेळणं किंवा किचन बनवायचं आहे तर त्यासाठी PLA सारखं सोपं, पर्यावरणपूरक मटेरियल एकदम बेस्ट. पण जर स्पेसएक्सला त्यांच्या रॉकेटच्या इंजिनचा एखादा भाग बनवायचा असेल तर मग गोष्ट वेगळी आहे. त्यासाठी टायटॅनियमसारख्या अत्यंत मजबूत धातूचा वापर केला जातो. म्हणजेच खेळण्यापासून ते रॉकेटपर्यंत काहीही. ओके, तर प्रक्रिया रंजक आहे. वापरला जाणारा मटेरियलही खूप प्रकारचा आहे. पण या सगळ्याचा आपल्या प्रत्यक्ष जीवनावर काय परिणाम होतोय? हे तंत्रज्ञान आपल्या जगात नक्की काय बदल घडवतोय? घरात तर 3D प्रिंटर म्हणजे जणू काही एक जादूची पेटीच आहे. विचार करा, मिक्सरचं एखादं झाकण तुटलंय, बाजारात शोधण्याऐवजी ते घरच्या घरी प्रिंट करता येतं. मित्रांसाठी काहीतरी खास गिफ्ट बनवायचं आहे किंवा मोबाईल स्टँड हवाय, सगळं शक्य आहे. म्हणजे इथे मर्यादा फक्त एकाच गोष्टीची आहे, आपल्या कल्पनाशक्तीची. आणि इथेच आपल्याला या तंत्रज्ञानाची खरी ताकद कळते. घरातल्या छोट्या छोट्या वस्तूंपासून ते थेट अंतराळापर्यंत याची झेप अक्षरशः अविश्वसनीय आहे. बघा, एकीकडे स्पेसएक्स त्यांच्या रॉकेटचे इंजिन पार्ट्स प्रिंट करतंय, तर दुसरीकडे मेडिकल क्षेत्रात रुग्णांच्या शरीरानुसार तंतोतंत बसणारे इम्प्लांट्स बनवले जात आहेत. आणि इतकंच नाही, आता तर संपूर्ण घराच्या घरात 3D प्रिंट केली जात आहेत. अविश्वसनीय वाटतंय पण हे खरं आहे. हे सगळं तर आज घडतंय, आजचं वास्तव आहे. पण हे तंत्रज्ञान इतक्या वेगाने पुढे जातंय ना की प्रश्न पडतो, याचं भविष्य काय असेल? पुढचा थर म्हणजे पुढचा टप्पा कोणता असेल? याचं भविष्य तर खरंच आपल्या कल्पनेच्या पलीकडचं आहे. बायो प्रिंटिंग म्हणजे मानवी अवयव प्रिंट करणं किंवा अंतराळातच अंतराळवीरांना लागणाऱ्या वस्तू तयार करणं, म्हणजे पृथ्वीवरून काहीच पाठवायची गरज नाही. आणि मोठमोठ्या इमारती काही दिवसात उभ्या करणं, हे आता फक्त सिनेमातल्या गोष्टी राहिलेल्या नाहीयेत. जगभरातले शास्त्रज्ञ यावर काम करत आहेत. असं म्हणायला हरकत नाहीये की ही क्रांती तर आता कुठे सुरू झालीये.
तर आज आपण एका डिजिटल फाईलपासून ते प्रत्यक्ष हातात येणाऱ्या वस्तूपर्यंतचा 3D प्रिंटिंगचा हा अद्भुत प्रवास पाहिला. हे तंत्रज्ञान आपल्याला काहीतरी नवीन निर्माण करण्याची, नवनिर्मितीची एक अफाट शक्ती देते. विचार करा, ही शक्ती आता आपल्या सगळ्यांच्या आवाक्यात येते. मग प्रश्न फक्त एकच उरतो, या शक्तीचा वापर करून आपण पुढे काय निर्माण करणार आहोत?